मुलांनो, आज आपण चंद्राच्या कला हा भाग समजून घेऊया। चंद्राचा आपल्याला पूर्ण भाग दिसत आहे, प्रकाशित भाग। चंद्र हा स्वयंप्रकाशित आहे का? नाही। चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि तो जो प्रकाश मिळतो तो सामोरील भाग आपल्याला दिसतो, चंद्राचा पाठीमागचा भाग दिसत नाही। आता हा पूर्ण चंद्र दिसत आहे म्हणजे आज काय आहे? आता पौर्णिमा आहे। पौर्णिमा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू आपल्याला दुसऱ्या दिवशी चंद्राचा थोडा भाग कमी होताना दिसत जातो। असं कमी होत जातो आणि 14 दिवसानंतर चंद्राचा पूर्ण भाग आपल्याला पूर्ण चंद्र आपल्याला दिसत नाही। ज्या दिवशी चंद्र दिसत नाही तो दिवस म्हणजे काय? अमावस्या। अमावस्या झाल्यानंतर पुन्हा अजून चंद्र आपल्याला हळूहळू दिसायला लागतो। असं हा प्रत्येक दिवस 1 2 3 4 असं पूर्ण 14 दिवसानंतर आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो आणि पुन्हा इथे काय तयार होते? पौर्णिमा तयार होते। म्हणजे हे 14 दिवस, अमावस्येचे 14 दिवस आणि पौर्णिमेचे 14 दिवस, म्हणजे त्याला अमावस्या ते पौर्णिमा 14 दिवस त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमा ही अमावस्या 14 दिवस त्याला कृष्ण पक्ष म्हणतात। हे 14 दिवस कृष्ण पक्ष, शुक्ल पक्षाचे 14 दिवस, कृष्ण पक्षाचे 14 दिवस दोन्ही मिळून त्या दिवसाला काय म्हणतात? चांद्रमास। काय म्हणतात? चांद्रमास।